विशू कसा आहे अनुभव? कसा आहे? अप्रतिम आहे की नाही? आहा नवे कशाची फळ आहेत जमीर? मला आठवण नेमकं खाल्लेस काय कधी? नाहीतर बघ जंगलात आहे आपण. बघ एक लक्षात घे. नमस्कार मंडळी, सकाळचे बरोबर 7 वाजलेले आहेत आणि आज आमची वन डे ट्रिप आहे कोकणात. म्हणजे तोंडवली बीच आहे तर तिकडे आम्ही निघालेलो आहोत. संध्याकाळी तिथं आमचं पोचायचं प्लॅनिंग आहे, पण तत्पूर्वी अशी भटकंती करत निघणार आहोत आम्ही. तर आज आम्ही अर्थातच आमची तिकडी आहेच, म्हणजे मी, विशू आणि सचिन. आणि आज आमचा दुसरा एक खास मित्र आम्हाला जॉईन होतोय, जमीर. तर अशा आम्ही चौघेजण मिळून आज कोकणात निघालेलो आहोत. तर ही आजची भटकंती आमच्याबरोबर तुम्हीही एन्जॉय करा. तर चला मंडळी, आता आम्ही इथून निघतोय राधानगरीकडे. राधानगरीतून खाली तळकोकणात उतरणार आहोत. मंडळी, आता आम्ही राधानगरीमध्ये आलो आहोत. इथं आम्ही भरपेट नाश्ता केला आणि इथूनच जवळ असलेल्या हत्ती महाल या ऐतिहासिक वास्तूला भेट देण्यासाठी निघालो. छत्रपती शाहूंच्या काळात साठमारी या हत्तींच्या धाडसी खेळाचं हे केंद्र होतं. आता ही वास्तू एक खंडर बनलेली आहे. ही वास्तू आहे, ही पुरातन आहे, थोडीशी पडझड झालेली आहे. पण इथे शाहू महाराजांच्या काळामध्ये हत्ती इथे ठेवले जायचे, त्यांची निगा राखली जायची. तर माझ्या माहितीनुसार साधारणतः 12 हत्तींची इथं सोय होती. तर चला बघूयात कशी आहे ती वास्तू. बिजागरे आहेत ना? बिजागरे तिथे इकडे आणि तिकडे हे जुने दाराचे हे दिसत आहेत बघ, लाकडी अवशेष दिसत आहेत. कसले किडे आहेत रे? हे बघ, हे लोखंडी हे पण आहे तिथे. हा, आणि आत लोखंडी पण बांधकाम दिसते. वरचं खाली बघून जायला पाहिजे. हे वर्तुळ्या लोखंडी आहेत. अशा इथे ना प्रत्येक ह्याच्यामध्ये एक हत्ती बांधला जायचा. हत्ती बांधायच्या ज्या कड्या आहेत तर त्या अजूनही इथं आहेत, मी तुम्हाला दाखवते. इथं अशा 12 खोल्या आहेत. या खोल्या आतून एकमेकांना अशा कनेक्ट आहेत. मंडळी, या हत्ती महालावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे. त्याची लिंक वर आय बटनला देऊन ठेवते. तर मंडळी, राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं हे वैभव
काळाच्या कसोटीवर आजही टिकून आहे. इथला ऐतिहासिक भवताल, हे आजूबाजूचं जंगल आणि ही किर्र शांतता अनुभवत आम्ही पुढे निघालो. जाता जाता आम्हाला एक असं सुंदर स्पॉट मिळालाय. नदी कोणती आहे माहिती नाहीये, पण सुंदर आहे एकदम. तिकडे बघा, आम्हाला नदीचं नाव सांगा. भोगावती नदी. आणि हे म्हणजे राधानगरीच गाव आहे का आणखीन कुठलं गाव आहे? हे राधानगरी आहे. तुम्ही धुणे धुवायला इकडे येत आहे? भारी आहे बघा. गावातले सगळे लोक इकडे येत असतील ना, आंघोळ करायला, पोहायला, गाड्या घेऊन येतात. तुझं नाव काय बाळ? जीवना. वाव, किती सुंदर नाव, जीवना. खरंच सुंदर नाव आहे. कितवीला आहेस? 6वीला आहेस? 7वीला गेली. किती सुंदर आहे. काळाच्या ओघात ह्या सगळ्या गोष्टी मागं पडत गेलेत, पण अजूनही खेड्यापाड्यांमध्ये हे सगळं अनुभवता येते. खरंच खूप सुंदर आहे ना. अर्चो, सचा, हाय. जमीर भावानं त्याच्या भूगोलाच्या ज्ञानाचा वापर करून एक अप्रतिम दगड शोधून आणलाय, ज्याच्या साहाय्याने तो आता माणूस सिंगल असला की फावल्या वेळेचा उपयोग कसा करावा याचं हे उत्तम उदाहरण आणलं होतं. हे नका आताच कापले माझी वैयक्तिक कामं करायला. इंग्लंडचे जग. बरं, तू काय करायलायस ते सांग मला. धावल्या शेजारी पावल्या बांधला, वाहन नाही पण लागला. हे जो दगड मी उडकून आणला की नाही, हातात बसला असता, हा म्हणजे पॅलिओलिथिक नाही, मेसोलिथिक आहे. मेसोलिथिक. अच्छा. हा, हो हो, वापरलं तर आपण व्हायरल. नाही मी आता हा मेसोलिथिक दगड आहे, आणि हा मेसोलिथिक दगडाचा पहिला वापर हिने केलेला. मग त्यानुसार मी मागून घेतला. माझा भूगोल तसा कच्चा आहे, पण 2 भूगोलवाली माणसं आहेत, एक पाय चोळायला, एक शूटिंग करायला. मग मी मध्ये निर्धार. आणि पलीकडचा ध्यान असतं. तो नुसताच गोल आहे. अशापैकी मस्तपैकी हा स्पॉट एन्जॉय करून आता आम्ही पुढे निघालेलो आहोत. आता तर अशी आमची भटकंती मस्तपैकी सुरू आहे. अर्थात मंडळी, तुम्हाला ही आमची भटकंती पाहून आनंद वाटत असेल. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कसं वाटतंय हे नक्की सांगा. खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की द्या. आणि चला मंडळी, आता पुढचा प्रवास अनुभवूयात. रस्त्यामध्ये गाडी थांबवली आहे आणि इकडे असं समोर आहे ना, करवंदाची खूप अशी मोठी जाळी दिसते. तर करवंद मिळत आहेत का ते बघण्यासाठी आता खाली उतरलोय. तर चला बघूया मिळतात का ते. कसलं दाट जंगल आहे. आहेत जमीर, आहेत का रे सचा? आहेत काय करवंद? मग काय तोडायलाय? गवार येडा येईल बाहेर कुणीकडनं तरी. करवंद राहिली बाजूला. नव्हे, कशाची फळ आहेत जमीर? मला आठवण नेमकं खाल्लेस काय कधी? नाहीतर बघ, जंगलात आहे आपण. एक लक्षात. आम्ही असं घनदाट जंगलात आहोत सध्या.
मंडळी तुम्हाला माहिती असेल तर सांगा ते फळ, हे फळ कुठलं आहे? जमीर म्हणतोय खाण्याचं फळ आहे, आम्ही खाल्लंय धाडस करून. मला माहिती नाही, असं करू नये, माहिती नसल्यावर फळ कधी खाऊ नये, पण जमीरला माहिती आहे म्हणून मी पण खाल्लंय. आणि छान आहे, जांभळ्यासारखी टेस्ट आहे, पण जांभळ्यासारखं नाही आहे, पण जांभळ्याच्या जवळपास जाणारं वेगळंच काहीतरी रानमेवा आहे. मंडळी, आम्ही आता तोंडवली बीच जवळ पोहोचलो आहोत. इथं अगदी किनाऱ्याला लागून आमच्या स्नेहा गोलतकर यांचं छानसं रिसॉर्ट आहे. आम्ही तिथं थांबून बीचवर जाणार आहोत. तर आम्ही आता तोंडवली बीच, तर आता आम्ही तोंडवली बीचवर पोहोचलेलो आहोत. सकाळी पहाटेचा आम्ही निघालो राधानगरी मार्गे, कोल्हापुरातून निघालो. राधानगरीमध्ये 2-3 स्पॉट केले आणि आता इथे तोंडवलीमध्ये आलेलो आहोत. मालवण तालुक्यातील हा तोंडवली बीच अतिशय सुंदर आहे. इथे पर्यटकांची फारशी गर्दी नसते, त्यामुळे इकडे यायला हरकत नाही. तर मी तुम्हाला माझ्या समोरचा हा समुद्र दाखवते, जो नुसता पाहत राहावा असा आहे. तर मंडळी, आजची संध्याकाळ भन्नाट गेलेली आहे. समुद्राच्या पाण्यामध्ये मस्तपैकी एन्जॉय झालेला आहे आमचा. आणि आता इथं फ्रेश झालेलो आहोत. आम्ही जिथं आता उतरलेलो आहोत तर ते आमचे स्नेहीच आहेत, तर आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहोत. स्नेहाताई म्हणून आहेत, तर त्या हे रिसॉर्ट चालवतात. तर मी ह्या रिसॉर्टचे सगळे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही कधी तोंडवलीला येणार असाल तर या नंबरवर नक्की संपर्क साधा. इथं खूप अगत्याची आपुलकीची सेवा मिळते. तर चला मंडळी, आता आम्ही मस्तपैकी समुद्राच्या पाण्यामध्ये आंघोळ केलेली आहे. आजचा अख्खा दिवस मस्त भटकंती झालेली आहे आणि आता वेळ आहे मास्यांवर ताव मारण्याची. ह्या आमच्या स्नेहाताई, मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्या. तर स्नेहाताई, जरा माहिती द्या की रिसॉर्टची तुमच्या. नमस्कार, मी स्नेहा गोलतकर. माझं रिसॉर्ट तोंडवली तळाशी बीचला अगदी लागून आहे. माझ्याकडे 4 रूम आहेत, 4ही रूम AC आहेत. त्याच्यानंतर स्वयंपाकही मी उत्तम प्रकारचा बनवते. आता आम्ही मासे खाल्ले आणि ती चव आहे ना अशी रेंगाळती आहे, अजून ताव मारला अक्षरशः मास्यांवर. आणि आमच्या इथे वॉटर स्पोर्ट होता, स्कुबाचं पण आहे, परत सफर असते, डॉल्फिन दर्शन, शिंपला पॉईंट दर्शन, त्याच्यानंतर इथे काय ते कवडा म्हणून आहे एक पॉईंट, ते दाखवलं जातं. अच्छा, आणि हे खूप जवळ आहे रिसॉर्ट, म्हणजे इथे आता पलीकडे समुद्र आहे आणि त्याचा आवाज ऐकायला येतोय.
मस्त वातावरण आहे, म्हणजे दिवसात तर एन्जॉय करू शकतोच आपण, पण एखाद्या पौर्णिमेच्या रात्री वगैरे सुद्धा इथे छानपैकी एन्जॉय करता येऊ शकतो. आणि अर्थातच सेवा खूप अगत्याची मिळते, आम्हाला तर मिळाली. तर खाली ताईंच्या रिसॉर्टचं सगळे डिटेल्स देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे जा आणि ते डिटेल्स बघा. आणि तोंडवलीला यायचं नियोजन जेव्हा कराल तेव्हा ताईंना संपर्क नक्की साधा. धन्यवाद.